बद्दल तुम्हाला माहिती आहे का? एकदा स्वामींबरोबर श्रीपाद भट आणि काही सेवेकरी कोनाळी गावाच्या रानातून चालले होते. आता दिवसभर चालून चालून सेवेकरांचे पाय दुखायला लागले होते. त्यांना खूप भूक लागली होती. त्यावेळेस स्वामींनी काही वेळ विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आणि स्वामी शेतात जाऊन बसले. आता स्वामी आल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी स्वामींना अन्नपाणी आणि जेवण दिले. नैवेद्य व अन्नपाणी ग्रहण केल्यानंतर स्वामींना प्रश्न पडला की आता सेवेकरांचं काय? तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की तुम्ही त्या आम्रवृक्षाखाली जा. श्रीपाद भट काही सेवेकरांना घेऊन आम्रवृक्षाखाली पोहोचले. तिथे त्यांची भेट एक वृद्ध सुवासिनी बरोबर झाली. ती वृद्ध सुवासिनी श्रीपाद भट्टांना म्हणाली की आज सकाळपासून बरीच मंडळी इथे अन्नग्रहण करायला येणार होते, पण अजूनपर्यंत ते आलेच नाहीयेत. एक काम करा, तुम्हीच हे अन्नग्रहण करा. त्यावेळेस श्रीपाद भट यांच्याबरोबर सर्व सेवेकरांनी तिथे अन्नग्रहण केले आणि ती वृद्ध स्त्री दुसरी कोणी नसून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात अन्नपूर्णेचा अवतार होता. आणि म्हणूनच आज आपण इतके भाग्यशाली आहोत की स्वामींना ह्या रूपात पाहून त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो.